नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते, कारण हा दिवस शरद ऋतूची सुरुवात मानली जाते आणि याच पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हटले जाते. तर या पवित्र दिवशी माता लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची पूजा करणे खूप शुभ आणि महत्त्वाचं मानलं जातं. तसेच पौर्णिमेला देवी लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते. तर या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. असाच एक उपाय आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. तर तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला ही एक वस्तू दाबायची आहे. तर यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या हळूहळू कमी होतील आणि धन आपल्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग देखील मोकळे होतील. तर हा उपाय कसा करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर कोजागिरी पौर्णिमा ही 16 ऑक्टोबरला लागणार असून ती 17 तारखेला संपणार आहे. तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा ही आपण 17 तारखेला उदय तिथीनुसार साजरी करणार आहोत आणि पूजाविधी ही 16 तारखेला रात्री 12 वाजता आपण करणार आहोत. तसेच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला 17 तारखेला करायचा आहे, म्हणजेच गुरुवारी करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. तर आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस ही असतेच आणि तुळस ही देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशीला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असे देखील म्हटले जाते. तर आपण तुळशी संबंधित हा उपाय केल्याने आपल्या आर्थिक समस्या नष्ट होतात. आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्या बदल्यामध्ये जो पैसा आपल्या घरामध्ये येतो पण तो फार काळ टिकत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो आपल्याकडनं निघून जातो. तर लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी अशा काही शुभतिथींना असे उपाय करावे. त्यासाठीच आपल्याला कोजागिरी पौर्णिमा ही खूप महत्त्वाची मानली जाते. तर माता लक्ष्मीचा याच दिवशी समुद्र मंथनातून जन्म झाला होता आणि या दिवशी ती आनंदी असते. तर या दिवशी पृथ्वीवरती येते आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन बघते की कोण जागते आणि या दिवशी जर तुम्ही जागरण नाही केलं तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येते आणि त्यामुळेच या दिवशी आपण जागरण करावे, देवी लक्ष्मीची उपासना, पूजा करावी व आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही उपाय देखील या दिवशी करावे. आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे. तर तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नाही तर तुम्ही कष्ट करता, त्याला फळ मिळावे, त्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी, त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे. तर या दिवशी आपल्याला ही एक वस्तू खूप मौल्यवान आहे, तर तीच आपल्याला तुळशीच्या मुळाशी मातीमध्ये आपल्याला दाबायची आहे. तर गुरुवारी तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही हा उपाय करू शकता. तर एक दिवा घ्यायचा आहे, तर कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. चिमूटभर त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि 2 वातींची एक वात बनवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला दिवा ठेवण्यासाठी खाली एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. त्यामध्ये 4 बिंदू देखील आपल्याला ठेवायचे आहे आणि 2-2 रेषा देखील ओढायच्या आहेत आणि त्यावरती अखंड मुठभर अक्षता ठेवायची आहे आणि त्या अक्षतांवर हळद कुंकू व्हायचं आहे आणि तो दिवा आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा देवघरासमोरच आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याचे पूजन करायचं आहे, हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि हा दिवा तुळशीजवळ घेऊन जायचा आहे आणि जाताना सोबत एक कवडी देखील आपल्याला घ्यायची आहे. तर कवडी ही तुम्ही पिवळी किंवा पांढरी देखील घेऊ शकता. तर बघा, कवडी ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि तुळशीचं पूजन करायचं आहे आपल्याला. हळद कुंकू अक्षता धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दिवा हा आपल्याला तिथेच ठेवायचा आहे तुळशीजवळ आणि ही कवडी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे आणि ती कवडी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करून त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि हा दिवा तुम्ही जोपर्यंत जळतो आहे तोपर्यंत जळू द्यायचा आहे आणि त्यानंतर दिवा विझल्यानंतर थंड झाल्यानंतर ती कवडी काढून घ्या आणि ती स्वच्छ करून त्यानंतर ती कवडी आपली इच्छा व्यक्त करत ती कवडी आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायची आहे. तर यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो, कर्ज कमी होऊ शकतो आणि जे तुमचे पैसे येण्याचे जे मार्ग आहे तर ते मोकळे होतील, धनलाभ होण्याचे मार्ग मोकळे होतील. त्यासोबतच तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही पतीला देखील हा उपाय करायला सांगू शकता आणि सुतक आणि विटाळ असेल तर तुम्ही हा उपाय करू नका. तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते, तिचे अखंड आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि भगवान विष्णूंचे देखील तुम्हाला आशीर्वाद मिळतील. तर या दिवशी केलेल्या उपायांचा कितीतरी पटीने आपल्याला जास्त फळ मिळेल. तसेच तुळशीला आपल्याला चिमूटभर हळद देखील या दिवशी अर्पण करायची आहे.
तर अवश्य कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुळशी संबंधित हा उपाय करून बघा. माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी वस्तू कवडी आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये दाबायची आहे. तर अवश्य हा उपाय करून बघा. नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्यासोबतच भगवान विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होतील. तर हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.